नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहोत कुनाफा चॉकलेट, तेही अगदी घरच्या घरी. हे चॉकलेट तुम्हा सगळ्यांना आवडेल आणि हे चॉकलेट करायलाही अगदी सोपं आहे. काय करायचं तर शेवया घ्यायच्या आणि त्याच्यावर थोडंसं तूप घालून खरपूसप्रमाणे त्या भाजून घ्यायच्या. मंद आचेवरती भाजल्यानंतर सोबत पिस्ता, काजू, बदाम हे सगळे ड्रायफ्रूट्स घ्यायची आणि ती देखील थोडीशी मंद आचेवरती तव्यावरती किंवा ओव्हनमध्ये भाजून घ्यायची. भाजून घेतल्यानंतर त्याची अशी मिक्सरमध्ये एक छान पूड करायची. ही पूड करून झाल्यानंतर ही ड्रायफ्रूटची पूड आपल्या त्या क्रिस्पी शेवयांमध्ये घालून द्यायची. आता ही शेवया आणि आपण केलेली पावडर एकत्र करायची. त्याच्यात आपल्या सगळ्यांना आवडणारं असं हे मिल्कमेड घालायचं, जेणेकरून त्याला एक गोड स्वाद येतो आणि हे मिश्रण एकत्र होण्यासाठी आपल्याला मदत होते. आता माझ्याकडे भरपूर पिस्ता नव्हता, त्याच्यामुळे मी ह्याच्यात थोडासा हिरवा रंग घातला. हिरवा रंग घातल्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र केलं आणि त्याचे छान बारीक बारीक असे गोळे तयार केले. हे गोळे तयार केल्यानंतर ते व्यवस्थितरित्या एका प्लेटमध्ये काढून ठेवले. आता माझ्याकडे जे मिश्रण होतं त्याचे साधारण एक 25 ते 30 तरी गोळे तयार झालेले आहेत. सोबतच एका बाउलमध्ये मी चॉकलेटची जी आपल्याकडे लादी असते ती डार्क चॉकलेटची एक लादी घेतली होती आणि ते चॉकलेट मी मायक्रोवेव्हमध्ये मेल्ट करून घेतलं होतं अशा एका बाउलमध्ये. हे मेल्ट करून झाल्यानंतर आपल्याकडे जे 25-30 गोळे तयार झालेले आहेत त्यातला एक एक गोळा मी हळूहळू या चॉकलेटमध्ये बुडवलेला आहे. हा गोळा बुडवल्यानंतर तो छान डीप करून घ्यायचा, चमच्याने छान ढवळून घ्यायचं ते मिश्रण आणि ते मी अगदी माझ्याकडे घरगुती प्लेट असल्यामुळे ते मी एक 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 करत असे सगळे गोळे अशा प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत. हे प्लेटमध्ये काढून ठेवल्यानंतर त्याचं एक छान मिश्रण तयार होण्यासाठी आणि ते सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये साधारण अर्धा तास ते पाऊण तास हे गोळे ठेवले होते. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे गोळे छान तयार होतात आणि असं आपलं होममेड कुनाफा चॉकलेट तयार होतं. तर मंडळी, तुम्हीही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.